दात ही मोठी मजेदार चीज देवाने माणसाच्या तोंडात बसवली आहे. मऊ मासल भागात हे 32 कठीण तुकडे अर्धवर्तुळाकार बसवून देवाने आपल्या कौशल्यच पणाला लावले. योग्य ठिकाणी योग्य मापात ही चीज वाढली तर चेहऱ्याचे सौंदर्य खुलून दिसते, या शंकाच नाही. पण वयाबरोबर शरीर आणि शरीरासोबत हे दात प्रमाणात मोठे झाले नाहीत तर या कुंदकळ्यांचे केळफुल होते आणि मुखकमल दगडफुलासारखे भासायला लागते. पूर्वी दातांच्या वाटेला फारसे चांगले दिवस नव्हतेच. मिळाली तर सोन्याची टोपी मिळेल, नाहीतर प्रभात समयी राखुंडीशी मैत्री करण्यातच त्यांना धन्यवाद मानावे लागेल. बहुतांश दात हे दारिद्र्य रेषेखालीच काळ्या दंतमंजनावर पोचलेले. पण पूर्वी दातांची क्वालिटी मजबूत होती. आमच्या दिगुदिवतेचे दात त्याच्या चेहऱ्याच्या मानाने मोठे आहे. म्हणजे दैत्य हा शब्द दातावरूनच तयार झाला असावा असे त्याचे दात बघून निसंशय वाटते. दिगूचे दात मोठे मजबूत, सुपारीची 5-7 लहान मोठे तुकडे करण्यासाठी अडकिता नसताना जायफळ फोडणे, वाकड्या किल्ल्या सरळ करणे, पक्का धागा तोडणे असे त्याच्या दातांचे उपयोग त्याचे अनेक मित्र आस्थागायत करतात. दामिनी वहिनी सुद्धा आणि चाळकरी शेजारी सुद्धा त्याच्याकडनं ही कामं करून घेतात. दिगूचा दात चुकून कोणाला लागला तर जखम भरून यायला 2 महिने सहज लागतात. चावण्यात तर दिगूने विलक्षण पराक्रम केला आहे आणि आजही तो पराक्रम अबाधित आहे. दिगूला एकदा कुत्रे चावले तर चिडून चवताळून दिगूने देखील कुत्र्याचा चावा घेतला. शेरास सव्वा शेर म्हणतात, पण कुत्र्यास सव्वा कुत्रा दिगूच. आता दिगूला पाहिलं की त्या कुत्र्याचं अख्खं खानदान जागच्या जागी केकाटायला लागतं, बिवळायला लागतं. अशा या बलदंत दिगूचा दात एक दिवस दुखायला लागला. सिंहाचे दात दुखतायत म्हटल्यावर जसे चमत्कारिक वाटावे तसे दामिनी वहिनींना वाटले आणि या दिगूच्या दंतकथेचा जन्म झाला. तर मंडळी, तुमच्यासमोर सादर आहे दिगूची दंतकथा. दंतकथा दंतकथा त्या दाते डॉक्टरांकडे म्हणे 10 वर एक स्कीम आहे म्हणे, एक फ्री आहे. सगळे दात उपटून टाकू म्हणजे काय? शब्द थांबा, मी लवंगीची गोळी करून आणते. पण का मग एक लवंग तर तुमच्या दाढीला पुरणार नाही. मेला तो दातही असा आहे, दात आहे की बैलाचे शिंग. जिनके अपने मुंह में खोपड़ी की दिया होती है ना, वो दूसरे के दांत में बैल के शिंग नहीं बोला करते रामिनी, समझे? असेल माझे दात, पण ती माझ्या माहेरची देणगी आहे ना. त्या दाताच्या निर्मितीसाठी तुमचा एक सुद्धा पैसा खर्च झाला नाही, समजलं? आता तू उडून करतेस. तुमच्या बाबतीत सगळंच दुःख आहे. बर, हे दुखणं दाखवायला आपण कोणाकडे जायचं? कोणाकडे म्हणजे काय? दुखणं दात दाखवायला काय हार्डवेअरच्या दुकानात देते की काय? मला वाटतं दाताकडे बघून लोहाराकडेच न्यायला पाहिजे. पण ते सोडा, डॉक्टर गवतेंकडे जायचं का? अजिबात नको. तो डॉक्टर गवते सगळ्या गोष्टी कशा गवत उपडण्यासारखं उपटून काढतो. मागच्या वेळेला आपला दिगू त्याच्याकडे गेला, भाऊ त्याच्याकडे गेला होता, तर भाऊच्या त्यांनी असे काही दात उपडले की बाहेरचा पेशंट, भाऊ डोळ्यात निघाला आणि बाहेरचा पेशंट उडून पडला. त्यांनी भाऊकडनं दुप्पट फी घेतली. त्याच्याकडे अजिबात नको. आपण 20 दाताकडे जायचं का? तिथे नको.
का? ती बाईची जात नाही. आधीच हडकुळी. तुमचं सारं फर्निचर कसं वजनी. तिला तुला हलवायला जमणार नाही ते. बेडकाने चिखलातला हत्ती बाहेर काढण्यासारखं आहे. तू एक काम कर, तू आधी आपल्या भाऊ मुसकुडेला आवाज दे. त्यांना कशाला आवाज द्यायला पाहिजे. येतीलच ते. त्यांची वेळ झालीच आहे. हो ते नाव घेतलं की हजर. अरे भाऊ, बरं झालं तू आला रे बाबा. काय झालं वहिनी? काही नाही. तुमच्या लाडक्या मित्राला तुमचा सल्ला हवा. दात दुखतोय त्यांचा. काय दिगूचा आणि दात दुखतोय. पाऊस आणि चिखल याच असं नातं आहे, तसं दिगूचा दात आणि मजबूती यांचं नातं आहे. अरे भलत सलत काय बोलू नको. आधीच माझा दात दुखतोय, तुझ्या या बोलण्यामुळे माझं आणखीन डोकं दुखायला लागेल. बरं तुझा दात दुखतोय म्हणजे नक्की काय होतंय तुला? आता तुझा काय लागून तुझ्या ठिणग्याला वाटतंय मला. व्हायलंट होतोय हा. आधीपासूनच संशय होता वहिनी, हे दात याचे नाही. दात झाडायचे आहेत. हे नकली आहेत का? तोंडाचं ओरिजिनल बोलतो. बाय बाय ग. डोक्यात काही नाही, तोंडात काही नाही. माझ्या मेलीचं नशीबच कुंपणीसारखं पोकळ झालं. हो भाजी. शांत व्हा बहिणी, तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करताय. म्हणजे हे कोणाचं तरी प्राण्याचा जबडा याला सुटून लागला. वरचा चेहरा माणसाचा, वरचा जबडा मात्र एका हिंस्त्र श्वापदाचा. म्हणूनच माझ्या आईला चुकून यांचा दात लागला होता. तर 14 इंजेक्शन घ्यावे लागले. हो पण भाऊजी, आता कसं काय करायचं? आता काय, आता डॉक्टर भोरे, भारती डोरे त्याच याचा निकाल लावते. निकाल लागेल म्हणजे काय करायचं? अरे बाबा, काही समजेल असं तर बोला नाही तुम्ही. अरे दिगो, सोपं आहे. तसे माणसाच्या मनाने तुझे दात ना जास्तच मजबूत आहे. तर म्हणजे आमचे दात जर वीट असतील तर तुझे दात म्हणजे खडक. आता खडक फोडायला डॉक्टर देखील तसाच मजबूत पाहिजे की नाही. तर आपल्या भार अतिबाई आपल्या म्हणजे ज्यांचा दवाखाना आपल्या बिल्डिंग मध्ये त्या बोलावून घेतो. मला लेडी डॉक्टर सांगेल. अरे एक पण बाई मला म्हणत नाही रे की तुम्ही तोंड उघडा म्हणून. जी आहे ती म्हणते तुम्ही तोंड नका ठेवा. ही तर कमीत कमी म्हणेल मला की अरे बाबा तोंड उघडा. म्हणेल हे तिच्या कामामध्ये ती नामांकितच आहे. अरे दात तर असा काढते की पुढल्या जन्मी सुद्धा उघडेल की नाही असं वाटतं. आपले सरदेसाई काकांनी तिच्याकडनं मागे दाढ काढायला गेले होते, तर दात दुखून अशी त्यांना वेदना सहन नाही झाली. त्याने तिच्या तोबाडीतच मारली. ती देखील त्यांना एक सण चढून गुद्दा मारला. असा जोडा की त्यांनी जनरल अनेस्थेशियाचंच काम केलं. पुढले 2 दिवस नुसतं दातच काय, अख्खं शरीर बरीच झालं होतं. तर मी आता बोलावतोच ते. हॅलो भारतीबाई, म्हणजे भारतीबाई, म्हणजे मी भाऊ भोसकोटे बोलतोय, तुमच्याच बिल्डिंग मधला. तर तो जो माझा मित्र आहे ना, दिगू दिवटे, त्याचा वरचा मजला रिकामा आहे. नाही, अजून तिथे कोणी राहायला नाही आलं, तो खालती राहतो. तर त्याच्या वरच्या मजल्यावरचा दात दुखतोय का, म्हणजे अत्यंत वेदनाकार आहे. म्हणजे तुम्ही जमावून टाका ना, या ना. म्हणजे या ना. ठीक आहे, व्हिजिट फी ना, तुम्ही काळजी करू नका, व्हिजिट फी देणारच की. या चल, येत आहे. यांना दाताचा डॉक्टर मात्र चांगलाच हवा हो. सासूबाई सांगायच्या की लहानपणी यांचे दात फारच पक्के होते. लहानपणी भयानक चावचाव करायचे. बहिणी, तुम्हाला सांगतो, दुखऱ्या दाताचा वेळेवर उपचार करावा, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो. आमच्या मावशीचे मिस्टर दातांची क्वालिटी हीच, पण दात काढायचं म्हटलं की नाही करायचं. एकदा जबरदस्तीने नेलं दाताच्या डॉक्टरकडे. त्यांनी काय करावं, डॉक्टरची गटांडी धरून त्याला खाली पाडलं आणि घरी पळून आले. आणि शेवटी त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला.
डोकं फिरलं ते काय? नुसतं डोकंच नाही, दिवसही फिरले. मावशीला 52व्या वर्षी डोहाळे. शेवटी या बाळाला जेव्हा दात आले तेव्हा यांचे दात पडले. काय गं? म्हणून म्हणतो बहिणी, दात वेळीच काढावा, नाहीतर डुकराला दात ठेवून सोड घेतो. हो, तो दात तुम्ही काढा हो. आणि आजूबाजूचे सुद्धा सगळे काढून टाका. ते भारतीबाईंना सांगावंच लागत नाही, त्यांचं नेहमीच कन्फ्युजन असतं कुठला दात काढायचा आहे. एकदा तर आपल्या त्या गोखले काकांची दाढ दुखत होती म्हणून त्यांना घरी बोलावलं, तर त्यांनी आल्या आल्या काकूंच्या 4 दाढा काढून टाकल्या. तरी ते काकू सारख्या सांगत होत्या पेशंट मी नाहीये म्हणून. शेवटी काढायला काही उरलं नाही, तेव्हा मग त्यांनी काकांकडे मोर्चा वळवळावलं आणि मग काका काकू याच्यात कन्फ्युजन झालं असं त्यांचं म्हणणं. तेव्हापासून काकाचा अरे बोला रे लवकर. या. कुठे कुठे पेशंट? दाढा की सोय करायचे? माझं नाही माझे मित्र याचे काढायचे. बघू फाडा, जबडा फाडा. काय जबडा पडा. हो, काल रात्रीपासून यांचा दात दुखतोय. मी मिसेस गवते. मिसेस दिवटे. हा, फाडा, जबडा फाडा. जबडा फाडता. कोणता दुखतोय दात? कोणता काय? सगळे डोळे दात दुखतायत. तोंड उघडा. तुमच्यापेक्षा आ करा हो. तुमच्यापेक्षा म्हैस बरी. आता मी तिचे 2 सुळे उपटून आले. फाडा, फाडा जबडा. आज जबडा फाडता. तोंड उघडा तो. डावीकडचा का उजवीकडचा दुखतोय? तुमच्या का माझा? दात कोणाचा दुखतो आहे? माझा. मग डावा की उजवा कोणाचा? ना डावा की उजवा पण कळत नाही. अहो, तुम्ही डेंटल केस आहात का मेंटल? अरे अहो, दात धुत्या हाताचा दुखतो आहे का जेवत्या हाताचा? अहो यांच्याकडे हँड्सफ्री आहे. तुम्ही मध्ये बोलू नका. तुमच्या तोंडातले सगळे दात काढून टाकेल. हा दुखतोय? अहो सगळे दुखतायत हो. हो, यांना साधा कोणता दात दुखतोय ते सुद्धा समजत नाहीये. होल बॉडी स्कॅन करावं लागेल बहुतेक यांचं. मगाशी तुम्ही मला म्हणालात ना की हलवून दाखवत हो होते हो दात. हो. सगळे सगळे दुखतायत हो. सगळे दुखतायत. सोपं काम आहे अहो. समजलं कोणता दुखतोय. अगदी सोपं काम आहे. मागच्या आठवड्यात एका बैलाचे असेच 2 दात मी उघडले. तुम्ही सिव्हिल प्रॅक्टिशनर आहात की वेटरनरी? दोन्ही. अरे बापरे. सकाळी सिव्हिल आणि संध्याकाळी ढोरांची. पण तुम्ही काळजी करू नका. यांनी काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही दोन्हीकडे मोडता. अरे का हो? तुम्हाला बारीक शेपटी वगैरे तर नाही ना? मी काय बोलतो? त्यांना सांगू द्या. मी काय बोलतो? अंतर्गत बाबींमध्ये काय येतं? त्यांची ढवळाढवळ मुळीच नको. का हो? हो मी उद्या आरशात पाहतो आणि मग सांगतो. सध्या तोंडा बुडतून मर्यादित राहू द्या. ओके. हां. अरे ओ हो. बरं का हो? मला आता काठी प्रश्न विचारू नका तुम्ही. नाही हो, या मिसेस दिगूंना विचारते. का हो, तुमच्याकडे स्क्रूड्रायव्हर आहे का? बापरे, स्क्रूड्रायव्हर? निदान पिंचेस चालेल. पिंचेस नळाचं आहे याच्यात. तुम्ही सांगितलं तेवढंच करा. आणि
तिच्यामुळे आमचं इम्प्रेशन खराब होतं. थोडी छोटी की मोठी? मोठीच द्या. आणि पाना असेल तर तो पण चालेल. बापरे, अख्खा स्क्रू तोडणी बंद करताय की काय? तुम्ही बिलकुल मध्ये बोलू नका. सारखं मध्ये मध्ये बोलतात. तुमचे सगळे डोक्याचे सगळे स्क्रू कसून टाकते आणि तुमची जीभ फार बडबड करते. दाताभोवती गुंडाळून टाकते तुमची जीभ. फारच मध्ये मध्ये बोलतात. एक विचारू? विचारा. यांच्या एका दातासाठी तुम्हाला एवढी अवजारे लागतील का? म्हणजे तोंड हाडामासाचं आहे की तोंडात लोखंडाची कांकी आहे? अहो, मला ही अवजारं त्यांच्या दातासाठी नको. त्यांनी फोन केला, मी घाईघाईने बॅग घेऊन आले, पण बॅगला लॉक आहे. हे उघडण्याशिवाय कसं मी यांचे दात काढणार? अच्छा, एवढंच आहे होय. मी उघडून देतो. हा हा, याला ते छान जमतं. याला हे काम छान जमतं. चुप. या. वा, छान. तुमच्यामुळे आज बॅग सहज उघडली. तुम्हाला तुमच्या कवळीमध्ये 2 दात फुकट. आता तुम्ही सगळे तिकडे पहा. तुम्ही तिकडे पहा आणि डोळे बंद करा. दातच काढताय ना? ते अजून काय? हो, तिकडे पहा म्हटलं ना. तिकडे नाही बघायचंय. Well done, my boy. अरे झालं? अरे दिगू, भाऊ यांनी चुकून माझ्या वेळी तुझा तर दात नाही काढला ना? अजिबात दुखलं नाही. दात निघूनच आला मुळी. हो का? हा कापसाचा गोळा ठेवा तुमच्याजवळ. खाऊ नका. मंडळी, हाच तो खलदंत. दिगुजी, मी तुमच्याकडून मुळीच पैसे घेणार नाही दात वा, 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 वा. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे. तुमचे सगळे दात काढणार आणि ते मी माझ्या कन्सल्टिंग मध्ये ठेवणार आणि मी त्याच्यावर पेपर पण पब्लिश करणार. वा 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 वा, छान. तुमचे हे दात अगदी सहज सिद्ध करतात आहे की माणूस ही माकडाची उत्क्रांत